आपलं स्वागत आहे आणि एक नजर आत्ताच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. गोपीचंद पडळकरांची पुन्हा एकदा जीभ घसरली. जयंत पाटलांवर खालच्या शब्दात टीका. अजित पवारांनी पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. सांगलीत पडळकरांच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. जालन्याच्या आंतरवालीत दगडफेकीच्या प्लॅनवेळी शरद पवारांचा आमदार बैठकीला उपस्थित. मंत्री छगन भुजबळांचा खळबळजनक दावा. 83 पोलिसांवर दगडफेक झाल्याचीही भुजबळांची माहिती. मराठा आणि कुणबी स्वतंत्र जाती नव्या GR-नुसार एकतरी प्रमाणपत्र मिळवून दाखवा. मराठा क्रांती मोर्चाचं जरांगेंना आव्हान. हैदराबाद गॅझेटच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. याचिका ग्राह्य धरण्यायोग्य नसल्याचं कोर्टाचं मत. याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात जाणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब काय लवंगी बार सुद्धा फोडला नाही. फडणवीसांचा हल्लाबोल. राहुल गांधी सिरियल लायर असल्याची टीका. नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर. अजित पवारांसह पक्षाचे मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. बंजारा समाजाचे आज राज्यात ठिकठिकाणी मोर्चे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीत समाज एकवटणार. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी. जगात जर्मनी, भारतात परभणी ओळख असणाऱ्या शहरात कचऱ्याचं साम्राज्य. कचरा उचलणाऱ्या कंपनीचे 14 कोटी थकल्यानं कचरा उचलणं आठवडाभरापासून बंद. परभणीकरांच्या जीवाशी खेळ. हिंडनबर्ग आरोपा प्रकरणी अदानी समूहाला मोठा दिलासा. आरोप सिद्ध न झाल्यानं सेबीनं कारवाई थांबवली.